नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, 2026 नवीन वर्षात गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एक वेळेस वाचा। सर्व नवस, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, काही दिवसातच 2025 हे वर्ष संपणार आहे आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे। तर या नवीन वर्षात आपण काय करू शकतो ज्याने आपल्या जीवनात शुभ, सकारात्मकता, समाधान, आनंद येईल, यासाठीच स्वामी सेवा करावी, कारण स्वामी सेवेमुळे सगळं काही शक्य असतं। मग यासाठीच एक गुरुचरित्राचा अध्याय आहे। तो गुरुचरित्राचा अध्याय तुम्ही 1 जानेवारी 2026 या पहिल्या दिवसापासून सुरू करा। रोज सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो, तर आंघोळ करून काहीच न खाता न पिता देवघरासमोर बसायचं आहे। अगरबत्ती, दिवा लावायचा आहे आणि हा अध्याय वाचायचा आहे। कारण मग दिवसभर आपल्या हातून काही ना काही चुका होतात, काही खाल्लं जातं, पिलं जातं, कोणाला स्पर्श होतो, त्यामुळे आपण अपवित्र होतो, शुद्ध राहत नाही। म्हणून सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपण शुद्ध असतो। मग त्यावेळेसच हा अध्याय आपल्याला वाचून घ्यायचा आहे। बाकी या अध्याय वाचण्याचे कोणतेही नियम नाही, तुम्ही फक्त विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धाने हा अध्याय 1 जानेवारी 2026 पासून सकाळी वाचायचा आहे। जेव्हा पहिल्या दिवशी 1 जानेवारीला तुम्ही हा अध्याय वाचायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या मनातली इच्छा हात जोडून स्वामींसमोर बोलायचे आहे की स्वामी, मला हे पाहिजे आहे, माझी ही इच्छा आहे, मला हे मिळवून द्या, ही इच्छा पूर्ण करा, किंवा मला या संकटातून बाहेर काढा, असं तुम्हाला मनामधली बोलायचं असेल ती प्रार्थना करायची। आणि त्या दिवसापासून तुम्ही हा अध्याय वाचायचा। कमीत कमी 1 महिना म्हणजे 30 दिवस तरी हा अध्याय वाचा, आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचे असेल तर तुम्ही 3 महिने, 6 महिने वाचू शकतात। अध्याय वाचत असताना फक्त एकच नियम आहे, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, वाईट बोलू नका आणि मांसाहारापासून लांब रहा, कारण सकाळी सुद्धा आपण हा अध्याय वाचत असलो तरी रात्री मांसाहार करायचा नाही। कारण असं म्हटलं जातं, असं सांगितलं जातं की साक्षात स्वामी महाराज गुरुदत्त आपल्या अध्याय वाचण्याचा कार्यक्रमास उपलब्ध राहतात, येतात, ऐकतात आणि आपल्यावर आशीर्वाद देतात। आणि जर आपण सकाळी अध्याय वाचतोय, रात्री नॉनव्हेज खातोय, तर मग ते खूप चुकीचं होतं। म्हणून दुसरे काही नियम तर नाहीच, पण शुद्ध शाकाहारी जेवण करा, वाईट विचार करू नका, मांसाहार करू नका आणि रोज सकाळी हा अध्याय वाचा। जर काहीतरी मिळवायचं आहे, आयुष्यात काहीतरी करायचं आहे, तर नक्की छोटेसे 2 नियम आहेत, वाईट विचार आणि मांसाहार यापासून लांब रहा। 1 महिना तरी आणि रोज सकाळी हा अध्याय वाचा। हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय। गुरुचरित्राचा 18वा अध्याय पीडीएफ स्वरूपात गुगलवर सुद्धा मिळेल, किंवा तुमच्याकडे जर गुरुचरित्राची पोथी असेल, पारायण, त्यातून तुम्ही वाचला तरी चालेल। नक्की वाचा। महिला, पुरुष, शिकणारी, मूल कोणीही वाचू शकतात। अडचण सुतक आली तर तेवढे दिवस अध्याय वाचायचा नाही, तेवढे दिवस सोडून द्यायचं, नंतर अध्याय पुन्हा वाचायला सुरुवात करायची। पवित्र ग्रंथ आहे पारायण गुरुचरित्राचे, त्यामुळे त्याची पवित्रता सुद्धा जपा।